ही इथल्या निसर्गाची गर्भ श्रीमंती. ही श्रीमंती पाहण्यासाठी पर्यटक दापोलीत येत आहे. पण इथला माणूस मुंबई पुण्याकडे स्थलांतरित होत आहे. पर्यटकांची संख्या मोठी असल्यामुळे सगळ्यात मोठी मागणी आहे सॉफ्ट ड्रिंक्सची. कोला, पेप्सी, लेमन, मिरिंडा या विदेशी शीतपेयांची. या शीतपेयांना स्थानिक पर्याय दिले गेले तर स्थानिकांना रोजगार मिळेल आणि दापोलीतील पैसा दापोलीत राहील. हाच विचार ध्यानी घेऊन 1993 साली विनायक महाजन यांनी दापोलीतील कुडावळे गावात कार्बोनेटेड सॉफ्ट ड्रिंक्सचा कारखाना सुरू केला. हे ड्रिंक्स आरोग्यदायी असावे म्हणून त्यांनी त्यात फळ रसांचा वापर करायचे ठरवले. त्यानुसार कोकम सोडा, आवळा सोडा, चिंच सोडा याचे उत्पादन चालू केले. दापोलीत कारखाना सुरू करण्याआधी ते 20 वर्षे मुंबईला होते. मुंबईला त्यांचा मशीन डेव्हलपमेंटचा स्वतःचा कारखाना होता. त्याआधी त्यांनी सॉफ्ट ड्रिंक्स कंपनीमध्ये काही वर्ष नोकरी केलेली आणि ते सॉफ्ट ड्रिंक्स कंपन्यांना कन्सल्टिंग करायचे. बॉटल हँडलिंग इक्विपमेंट्समध्ये त्यांचं स्पेशलायझेशन होतं. पार्ले, सिप्लासारख्या अनेक मोठ्या कंपन्यांना कन्सल्टिंग करत ते भारतभर फिरले. या क्षेत्रातील दृश्य आणि अदृश्य बाजू त्यांना पुरेपूर ठाऊक झाल्या. केवळ कंपनीचा विकास होऊन समाज विकास होत नाही ही गोष्ट त्यांना चांगल्या प्रकारे ज्ञात झाली. म्हणून त्यांनी स्वतःचा कारखाना काढला व शहर विकासापेक्षा ग्राम विकास अत्यावश्यक आहे ही जाणीव असल्यामुळे ते आपल्या मूळ गावी कोळथर येथे परत आले आणि कुडावळे येथे कारखाना सुरू केला. कुडावळे येथील जागा निवडण्यामागे उद्देश एवढाच होता की महाड तेथून 53 किलोमीटर आणि दापोली व मंडणगड मधील कोणतेही गाव तेथून 50 किलोमीटरच्या आत 50 ते 70 किलोमीटर रेडियसचं क्षेत्र आखून त्यातच काम करायचं हे त्यांनी कारखाना सुरू करण्यापूर्वीच ठरवलं होतं. 1993 पासून आता 2018 पर्यंत महाजन बेव्हरेजेसचा विकास नियोजल्याप्रमाणेच झाला. सध्या त्यांचा मुलगा वरुण महाजन हा उद्योग पाहतो. वरुण देखील त्याच्या बाबांप्रमाणेच उच्च शिक्षित आहे, प्रयोगशील आहे. त्यालाही नवनवीन गोष्टी अंमलात आणायच्या आहेत. महाजन बेव्हरेजेस यशस्वी झाली तरी विनायक महाजन थांबलेले नाहीत. डेअरी मिल्कला पर्याय देणारं आंब्या फणसाचं चॉकलेट असावं या संकल्पनेखाली ते गेली 20 वर्ष काम करीत आहेत. केवळ स्वतःचा उद्योग वाढावा असा संकुचित विचार न ठेवता दापोली तालुक्यात उद्योग वाढावे हा त्यांचा व्यापक विचार आहे. आणि शेतीमारक उद्योग असण्यापेक्षा शेतीपूरक उद्योग असावे हा त्यांचा हट्ट आहे. त्यामुळे ते दापोली शेतकरी सेवा सहकारी संघटनेत आणि दापोली उद्योजक सहकारी संघटनेत प्रामुख्याने कार्यरत आहेत. दापोली तालुक्याची भाजीची गरज प्रतिदिवसा 10 टन आहे. ही गरज दापोली तालुक्यातले शेतकरी कशी भागवू शकतील या विषयावर सध्या त्यांची संघटना जोमाने कार्य करीत आहे. भाजी विक्रीसाठी सोयीस्कर जागा प्राप्त व्हावी म्हणून प्रशासनाशी झगडत आहेत. भाजीबरोबरच दूध, साबुदाणा, फळे अशा अनेक गोष्टी त्यांच्या विचारात आहेत. महाजनांच्या मार्गदर्शनाखाली अनेक तरुण उभे राहिले जे दापोली सोडून आपली माती सोडून शहराकडे निघाले होते. दापोली तालुक्यातून बाहेर जाणारा पैसा तालुक्यातील लोकांनी अडवला तर दापोलीकरांना श्रीमंत होण्यापासून कोणीच अडवू शकत नाही. हा साधा विचार घेऊन विनायक महाजन काम करीत आहेत व हाच विचार घेऊन प्रत्येकाने काम केले तर दापोलीची भरभराट 200% शाश्वत आहे.